टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचं दैनंदिन रत्नागिरी टाइम्सचं टाइम्स डिजिटल आपल्यासाठी घेऊन येतं बातम्यांचं वार्तापत्र। काही ठळक बातम्या। काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा। थॅलेसिया जनजागृतीसाठी जनकल्याण रक्तपेढीचा पुढाकार। रोहा अष्टमी नगर परिषदेत स्वच्छता कामगारांचं आरोग्य शिबिर। बाळशास्त्री जांभेकरांचं श्रेष्ठत्व विचारवंतांनी मान्य केलं। मोहम्मद रखांगी। रत्नागिरीत 14 जानेवारीपासून लायन्स महोत्सव फॅमिली फन फेअर। रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा अलिबाग तालुक्यातील चौडी नाका येथे मोठ्या दिमाखात पार पडला। शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष सुनील थळे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काका ठाकूर, नगरसेवक समीर ठाकूर, ॲडव्होकेट उमेश ठाकूर, ज्येष्ठ नेते तोडणकर आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी जयंत पाटील, महेंद्र घरत यांनी राजाभाऊ ठाकूर यांना शुभेच्छा देताना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत काही विचार मांडले। राजाभाऊ ठाकूर हे सत्काराला उत्तर देताना भावुक झाले। असेल किंवा कुठला काही कार्यक्रम असेल, भावंडांनी केले, इतर लोकांनी केले, पण आपण आणि आपल्या कमिटीने जो आज हा कार्यक्रम आयोजित केला, खरोखर मी आपले सर्वांचे आभार मानतो। असंच प्रेम संपूर्ण ठाकूर कुटुंबावर आपलं राहावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो। बोलायला बरंच काय, भाईंना पण जायचं आहे, महेंद्र शेठ पण लांबून आले, तुम्ही पण सर्व कंटाळलेत, कारण 6:30चा कार्यक्रम होता, सुरुवात उशिरा झाली। पण सांगायला मला खरोखर आवडेल, आपण ज्या पद्धतीने प्रेम करताय भाई, ही कोणतीही जी गर्दी समोर दिसते ही विकत आणलेली किंवा कोणी बोललेली प्रेमापोटी आलेली, बरीचशी मंडळी गेली देखील, पण सांगण्याचं उद्दिष्ट काय की आजच्या घडीला आपण बघतोय आज तर खरोखर 100% वाढदिवसाचा कार्यक्रम आहे। नमस्कार। आज वाढदिवसानिमित्त आमचे सर्वांचे लाडके आणि आपले सर्वांचे लाडके सुनीलप्पा थळे यांच्या अध्यक्षतेखाली एक नियोजन समितीने फार मोठा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला। म्हणजे मी आजपर्यंत अशा पद्धतीचा माझा वाढदिवस कधी केला नव्हता, परंतु ह्यांचं सर्वांचं म्हणणं होतं आणि त्यांना हे होतं की काही झालं तरी भाऊ तुम्ही कार्यक्रमामध्ये ठीक आहे, तुम्ही बाकी काही करू नका, आम्ही सर्व करतो, पण तुम्ही काही झालं तरी असा कार्यक्रम करा। पण फार अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम ह्यांनी आयोजित केला। मी खरं तर संपूर्ण जी आपले मायबाप जे आहेत सर्व जनता, ही सर्व मला जी भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांचे आभार मानेन। पण मी शेतकरी कामगार पक्षाचे आपले सरचिटणीस आणि आपले नेते भाई जयंत पाटील, त्याच पद्धतीने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे देखील आभार मानेन आणि इतर सर्व आघाडीचे नेते त्यांचे पण आभार मानेन की ते वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या भावी आयुष्यासाठी। त्यात आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपण बघाल तर ही सर्व जनता आपल्यावरती प्रेम करते, पापांवरती पण भरपूर प्रेम करते आणि माझ्यावरती आणि कुटुंबावरती करते। तर त्यात तोडणकर गुरुजी मौन आहेत, त्यांनी देखील सांगितलं की बाबा ह्या इथे आता तुम्ही म्हणजे सर्व सांभाळताय पप्पांचं, पण आणखीन आम्हाला सर्वांना तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही नेतृत्व करून आपल्या लोकांना न्याय द्या। तर त्या पद्धतीने आज फार चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी समितीचे आणि आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। थॅलेसिया आजाराबाबत समाजामध्ये आजही जनजागृती दिसून येत नाही। याकरता आता महाडमधील जनकल्याण रक्तपेढीनं यशस्वीरित्या पुढाकार घेतला असून थॅलेसिया मुक्त महाराष्ट्रातील जोरदारपणे प्रयत्न सुरू केले आहेत। या आजाराबाबत थॅलेसिया समितीच्या रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर वैशाली मिंडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की या आजाराचे मेजर आणि मायनर असे 2 प्रकार आहेत। हा आजार अनुवंशिक असल्याने या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला वारंवार रक्त द्यावं लागतं। याकरता समाजामध्ये या आजाराचे रुग्ण जन्माला येऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। नुकत्याच आयोजित झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर वैशाली मिंडे यांनी ही माहिती दिली। ह्याच्यासाठी पण रक्तपेढीचा हा प्रयत्न आहे की आता हे जे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र हे अभियान आहे, ॲक्च्युली हे थॅलेसेमिया मुक्त भारत याचाच एक भाग आणि त्याचनुसार जनकल्याण रक्तपेढी नेहमी अशा समाजी उपयोगी गोष्टींसाठी आग्रही असते। त्यानुसार थॅलेसेमिया मुक्त रायगड इथून आपण सुरुवात करतो आणि ह्याचं काम जे आहे या समितीचं हे 2 टप्प्यांवर असणार आहे। 2 टप्पे असे की पहिली म्हणजे ही जी थॅलेसेमियाग्रस्त बालकं आहेत, ह्या बालकांना आपल्याला जे रक्त दिलं जातं रक्तपेढीच्या
स्थापनेपासूनच रक्तपेढी अशा बालकांना मोफत रक्त देते. सध्या अशी 9 ते 10 बालकं आपल्याकडे आहेत की ज्यांना आपण मोफत रक्त पुरवतो. पण एवढं रक्त पुरवून चालतंय का? नाही. त्यांना रक्त चढवण्यासाठी डॉक्टरांचे चार्जेस द्यावेच लागतात. इतर तपासण्यांसाठी त्याचेही चार्जेस द्यावे लागतात. ज्या डॉक्टरांच्या इथे ते ॲडमिट असतात, कारण खाजगी डॉक्टरांकडेच ते ॲडमिट होणार, त्यांचा तिथला दिवसाचा चार्ज हाही द्यावा लागतो. हा जो खर्च आहे, इतर त्यांच्या टेस्ट आहे, इतर त्यांची औषधं आहे, अशा बालकांना सतत औषधं चालू असतात. अशा बालकांचं डाएट जे आहे, आहार आहे, त्याच्यावरही काम करावं लागतं. फिजिओथेरपी त्यांना आवश्यक असते आणि त्यामुळे हा जो खर्च आहे, आपला जो महाड हा भाग आहे, हा ग्रामीण भाग आहे. विचार करा, एका सामान्य कुटुंबामध्ये जर असं बालक जन्माला आलं तर हा खर्च किती होईल? साधारण हा खर्च वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च, हा मी तुम्हाला फार कमी सांगितला आहे. हा एवढा खर्च या बालकांना, त्या आईवडिलांना परवडेल का तो खर्च? आणि मग जर सामान्य कुटुंबात अशी मुलं जन्माला आली तर ते बिचारे शेतकरी कुटुंब असेल, हातावर मजूर असतील, रोज कामधंदा करणारे असतील, तर मग त्या बालकांकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांचं आयुष्यमान कमी होतं. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांचं आयुष्यमान ह्या बालकांचं खूप कमी असतं मुळातच. पण जे आयुष्य आहे ते आयुष्य त्यांना चांगल्या दर्जाचं मिळावं, हा रक्तपेढीचा मानस आहे आणि त्याच्यासाठी रक्तपेढी काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपला हा ग्रामीण भाग असल्यामुळे थोडंसं ह्या गोष्टीचं त्यांच्यापर्यंत ज्ञान नसल्यामुळे अशा बालकांना म्हणजे सरकारतर्फे अनेक उपाययोजना सुरू आहेत. आपल्याकडे वेल नोन कॅरियर आहेत, ते म्हणजे अमिताभ बच्चन स्वतः थॅलेसिमिया कॅरियर आहेत. नंतर अमिषा पटेल या थॅलेसिमिया कॅरियर आहेत. खेळाडू आपला हार्दिक पांड्या हा देखील थॅलेसिमिया कॅरियर आहे. म्हणजे ही 3 उदाहरणं मी अशासाठी दिली, जॅकी श्रॉफ पण आहेत त्याच्यामध्ये, हे स्वतः कॅरियर आहेत, मायनर आहेत थॅलेसिमिया, त्यामुळे त्यांना स्वतःला काही त्रास होत नाही आणि त्यांचे लाईफ पार्टनर हे नॉर्मल असल्यामुळे त्यांच्या पुढे हा थॅलेसिमिया पुढच्या पिढीमध्ये आला नाहीये. तर ही उदाहरणं अशासाठी दिलेली आहेत की एखाद्याला आपण सांगू की तू कॅरियर आहेस असं जेव्हा सांगू आपण, तेव्हा त्याला एक प्रकारचं काय ज्याला म्हणतो एक धक्का बसू शकतो आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये त्याविषयी वेगळं एक चर्चा होऊ शकते आणि म्हणून मग त्याचं एक त्याला काय म्हणू आपण काउन्सिलिंग देखील आपण करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करणार आहोत. म्हणजे हे टप्पे आहेत. प्रिव्हेन्शन आहे, नंतर पहिल्यांदा केअर आहे, प्रिव्हेन्शन आहे आणि त्याच्या पुढची जो आहे काउन्सिलिंग असा जो विषय आहे, तर तो देखील वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींना आपण आवाहन केलेलं आहे. जेवढे आपल्या परिसरातले डॉक्टर आहेत त्यांनी याचं काउन्सिलिंग करावं. म्हणजे थॅलेसिमिया कॅरियर हा जो आहे ही लक्षणं आहेत फक्त, तो रोग नाही आहे त्याला. आणि म्हणून असे 2 लक्षणं असलेली लोक एकत्र येऊ नयेत नवरा बायको म्हणून, अशी काळजी आपण घेतली तर हे जन्माला येणार नाही, असा संदेश आपल्याला सगळ्यांना खालपर्यंत द्यायचा. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात रोहे अष्टमी नगर परिषदेत स्वच्छता कामगारांसह नगर परिषदेतील सर्व सेवक वर्गासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्षानुवर्ष शहराची स्वच्छता राखत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. याच अनुषंगाने नगराध्यक्ष वनश्री शेडगे आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन नगराध्यक्षा कुमारी वनश्री अवनी सगमीर शेंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. सातत्याने शारीरिक कष्टाचं काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांची आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणं आवश्यक असल्याचं नगराध्यक्षा शेडगे यांनी यावेळी सांगितलं. माझे नगराध्यक्ष समीरजी शेडगे, आमचे नगरसेवक मयूरजी दिवेकर, महेशजी कुलटकर, पूर्वाताई मोहिते, गटनेता महेंद्रजी गुजर, राजूजी जैन, अमोल शेट्टी, रवीजी चाळके, आपल्याला ज्यांची उपस्थिती आज आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाची आहे अशा आपल्या भट मॅडम, पत्रकार बंधू आणि माझे सगळे कर्मचारी वर्ग, मी तुम्हाला आज एवढंच सांगू इच्छिते की हा कार्यक्रम फक्त औपचारिक नाही तर आमच्यासाठी सन्मान, कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.
मला माहिती आहे की बॉडी बसल्यापासून तुमच्या सगळ्यांचं काम हे खूप वाढलं आहे आणि ते काम तुम्ही कामाचा भार म्हणून नाही तर ती जबाबदारी स्वीकारून ते काम तुम्ही करत आहात. त्यासाठी सगळ्यात प्रथम मी तुमचे आभार मानते. आदरणीय तटकरे साहेब यांचं स्वप्न आहे की आपल्या रोह्याला स्वच्छ संरक्षणमध्ये नंबर यावा, तर त्यासाठी कुमारी आदितीताई तटकरे आणि अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली तुम्हाला जे जे काही लागेल आणि आपली बॉडी जे जे काही निर्णय घेईल ते तुम्हाला कसं उपलब्ध करून द्यायचं ह्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि जेव्हा आपला नंबर किंवा आपण स्वच्छ संरक्षणमध्ये जेव्हा आपण अव्वल येऊ किंवा आपल्याला क्रमांक प्राप्त होईल त्याचं सगळ्यात जास्त श्रेय हे तुम्हाला जाईल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जे काम वर्षानुवर्ष करत आलेलं आहात ते तसंच करा. सामाजिक शिक्षण, स्त्री शिक्षण चळवळ, शोधनिबंध आणि पत्रकारिता यावर प्रगल्भ लेख लिहिण्याचं काम महाराष्ट्रात प्रथम कोणी केलं असेल तर ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. त्यावेळच्या अनेक महाराष्ट्रातील विचारवंतांनी बाळशास्त्री जांभेकरांचं श्रेष्ठत्व मान्य केलं. म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महम्मद रखांगी यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते राजन देसाई, न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेटे, नूतन नगराध्यक्षा सावली कुरूप, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, लांजा वरिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन प्राचार्या सुवर्णा पाटील, कृषी अधिकारी संतोष म्हेत्रे, माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, मिंगेल मंतोरे, योगेश वाघधरे तसंच संतोष बेनकर, दिलीप मुजावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक शिक्षण, स्त्री शिक्षणाची चळवळ, पत्रकारिता, शोध निबंध ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून त्यावर प्रगल्भ आणि गाणे लेख लिहिण्याचं काम या महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी केलं. आणि म्हणून त्यावेळेच्या अनेक इंग्लिश तत्ववेत्यांनी, एवढंच काय तर महाराष्ट्रातील पण अनेक विचारवंतांनी, समकालीन आणि त्यानंतरच्या या सगळ्या लोकांनी बाळशास्त्रींचं श्रेष्ठत्व मान्य केलं होतं. आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 6 जानेवारी हा दर्पणकारांचा दिवस आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे सामाजिक आणि सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी लायन्स महोत्सव फॅमिली फनफेअर 2026 या भव्य औद्योगिक, कन्झ्युमर आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव 14 ते 19 जानेवारी या कालावधीत माळनाखा येथील राभा शिर्के हायस्कूलच्या मैदानात दररोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत रंगणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. MIDC विभाग महाराष्ट्र राज्य हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक आहेत. लायन्स संदर्भात माहिती देण्यासाठी केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा 1973 साली स्थापन झालेला क्लब असून जवळपास मागील 52 वर्षे रत्नागिरी आणि त्याच्या परिसरामध्ये विविध सेवा कार्याच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत समाजपणावर आपला ठसा उमटवलेला आहे. लायन्स सदस्य आणि रत्नागिरीतील दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे 1998 या क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये MIDC परिसरामध्ये आपण लायन्सची भव्य वास्तू उभारण्याचे स्वप्न साकार करू शकलो. आणि या वस्तूमध्ये आज परमनंट प्रोजेक्ट म्हणजे कायमस्वरूपी प्रकल्प जसे की पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र, नेत्र संकलन केंद्र, लायन्स आय हॉस्पिटल हे विविध कायमस्वरूपी प्रकल्प सातत्याने सुरू आहेत. अंधत्व निवारण हे लायन्सचं प्रमुख सेवा कार्य आहे आणि त्याच अनुषंगाने
आम्ही 2005 सालापासून लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी केली आणि आज तागायत रत्नागिरीकरांना अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्याच्या उपचार तेथे उपलब्ध आहेत. आजवर जवळपास 40,000पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास दरवर्षी जवळपास 2 लाख लोकांची नेत्र तपासणी येथे करण्यात येते. जवळपास आता दर महिन्याला इथे 300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि यातल्या जवळपास 60 ते 70 शस्त्रक्रिया या मोफत करण्यात येतात आणि बाकी 30% शस्त्रक्रिया या सवलतीच्या दरात करण्यात येतात. या सर्व उपक्रमास जो लागणारा निधी आहे तो निधी मिळवण्याच्या दृष्टीनं सातत्याने दरवर्षी काही ना काही उपक्रम आम्हाला राबवावे लागतात, ज्याच्यामध्ये लायन्स महोत्सव असेल किंवा लायन्स म्युझिक अँड आर्ट फेस्टिवल असेल किंवा दिनदर्शिका प्रकाशन आहे. त्या विविध स्वरूपात हे फंड रेझिंगचे कार्यक्रम, निधी संकलनाचे कार्यक्रम दरवर्षी आमच्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचा होणारा अध्यक्ष हा हाती घेत असतो. यावर्षी 2026 साली आमच्या क्लबचे अध्यक्ष लायन संजय पटवर्धन यांनी लायन्स महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला शिर्के हायस्कूलचं ग्राउंड हे उपलब्ध झालेलं आहे. ते मध्यवर्ती आहे आणि सर्व जणांना सोयीचं आहे. दिनांक 14 जानेवारी टू 19 जानेवारी या कालावधीमध्ये शिर्के हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणावर हे महोत्सवाचा कार्यक्रम रंगणार आहे. मुख्यत्वे करून औद्योगिक, त्यानंतर कन्झ्युमर आणि खाद्य महोत्सव हे 3 सुविधा असणार आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या महोत्सवाला प्रमुख प्रायोजक म्हणून आपले लाडके पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, मंत्री उद्योग आणि मराठी भाषा महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्यानं MIDC विभाग महाराष्ट्र राज्य हे प्रमुख प्रायोजक लाभलेले आहेत. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमस्थळी माननीय आमदार लायन किरणजी सामंत यांच्या हस्ते तसेच आपल्या नूतन नगराध्यक्षा माननीय शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे होणार आहे. या कार्यक्रमाला माननीय शिल्पाताई पटवर्धन, अध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, माननीय उदय लोध, माजी प्रांतपाल लायन डिस्ट्रिक्ट 3234 आणि MJF लायन डॉक्टर संतोष बेडेकर, अध्यक्ष लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. या महोत्सवामध्ये मुख्यत्वे करून औद्योगिक उत्पादने, दुचाकी आणि 4 चाकी वाहने, माहिती तंत्रज्ञान, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन डिझायनिंग आणि कोकणातील व इतर भागातील नवनिर्मित उत्पादने आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यासोबतच खाद्य महोत्सवही आपण आयोजित करत आहोत. त्यामध्ये मुख्यत्वे करून व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद येथे सगळ्यांना घेण्यात म्हणजे संधी आहे. सर्व वयोगटासाठी याच्यामध्ये काही ना काही आहे. म्हणून आमची टॅगलाईन आहे सर्वांसाठी सर्व काही. सर्व वयोगासाठी फनी गेम्स, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क, दररोज नृत्य कार्यक्रम, क्वीज, दर तासाला लकी ड्रॉ, त्याद्वारे येणाऱ्या प्रवेशकांना आकर्षक बक्षिसे अशी विविध मनोरंजनात्मक आकर्षणे पण या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबासह आनंद लुटता येईल असा हा कार्यक्रम असणार आहे. हा रत्नागिरीकरांसाठी नक्कीच आकर्षण ठरेल. यायोगे या आमच्या महोत्सवाला जे रत्नागिरीकर भेट देणार आहेत ते या आमच्या सर्व प्रकल्पास आपल्या खारीचा वाटा त्या निमित्तानं उचलणार आहेत. या सर्वांप्रती आणि या महोत्सवाला ज्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे त्या सर्वांप्रती
मी येथे त्यांचं धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य आम्हाला पुढील आमच्या मार्गक्रमणामध्ये पण लावेल असं मी त्यांना सांगतो, विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.